नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज मित्रांनो 23 जुलै आज वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजही कोकण विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहणार आहे. उत्तर कोकणामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. एकदम कडेचा उत्तरी परिसर, गुजरात लगतचा भाग, डहाणू, सिल्वासा, पालघर वगैरे या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुख्यत्वे करून घाट माथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, वाडा वगैरे. त्याचबरोबर इकडं कल्याण, डोंबिवली, मुंबई, रत्नागिरी तसेच रायगड आसपासचा भाग, संपूर्ण दक्षिण कोकण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा पश्चिम पट्टा हलक्या ते मध्यम तर भाग बदलत जोरदार, तसेच घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, आज अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील पावसाचा जोर राहील. मुख्यत्वे करून पश्चिम भागामध्ये जुन्नर, खेड या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच आसपासचा परिसर अलकुटी, शिरूर, मंचर या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. पुणे विभागातील सोलापूर जिल्हा बहुतांश भागामध्ये मित्रांनो आज अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगलीचा पूर्व परिसर आपण स्क्रीनवर बघू शकता. नाशिकचा पूर्व भाग या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील. ताशी 15 ते 35 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हलक्या सरी आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकता. वाऱ्यामुळे कमी ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल. काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता जळगाव आणि जळगाव लगतचा आसपासचा परिसर हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. नंदुरबारच्या आसपासच्या भागामध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर काहीसा कमी जरी झाला तरी पण पश्चिम पट्ट्यामध्ये अहवा, नवापूर वगैरे हलक्या मध्यम सरी अधूनमधून आपल्याला बघायला मिळतील. या व्यतिरिक्त मित्रांनो, आज उत्तरी परिसरामध्ये अमरावती विभागातील उत्तरी भाग जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. त्यामध्ये सकाळपासूनच या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. रात्री देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला असेल. अकोला, खामगाव, अकोट या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. अमरावती, अचलपूर, अरवी, कोंडाली, वरुड या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काटोल, कोंडाली, नारखेड, वरुड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार, भंडारा, गोंदियामध्ये जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. उमरेड, ताडोबा आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वातावरणात काहीसा बदल आपल्याला बघायला मिळेल. नागपूर विभागामध्ये गोंदिया, भंडारा आणि हा जो परिसर आहे उत्तरी या परिसरामध्ये पावसाचा जोर संध्याकाळपर्यंत कायम राहणार आहे. व दक्षिण जो पट्टा आहे आपण स्क्रीनवर बघू शकता, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, कोल्हापूरचा मुख्यत्वे करून पूर्व परिसर या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आज काहीसा कमी राहणार आहे. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे काही काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात. मुख्यत्वे करून हा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वारे आपल्याला बघायला मिळतील. संध्याकाळपर्यंत नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. दुपारनंतरच हळूहळू पाऊस वाढण्यास सुरुवात होईल. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगैरे या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी पश्चिम पट्ट्यामध्ये एकदम कडेचा नाशिकचा भाग या भागामध्ये पाऊस वाढेल. नाशिकच्या शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला अधूनमधून काही ठिकाणी बघायला मिळू शकतात. मराठवाड्यात मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागामध्ये आज पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण उत्तरी परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोलीचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये काहीसा दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील. दक्षिण भागामध्ये थोडासा जोर कमी आहे. अमरावती विभागातील वाशिम आणि यवतमाळ तसेच बुलढाणा या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम सरी संध्याकाळपर्यंत अधूनमधून बघायला मिळू शकतात. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.